दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगलीत मोर्चाचे आयोजन। विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला मोर्चा। नीट पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीत झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला। विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघाला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, तसेच संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सांगलीकर विद्यार्थी स्टुडंट युनायटेड फॉर जस्टिस या बॅनरखाली पक्षविरहित मोर्चामध्ये तरुण तरुणी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। दर्जेदार शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, परंतु नीट परीक्षा पेपरफुटीमुळे पारदर्शकता आणण्यात विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, तसेच संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी या पक्षविरहित मोर्चामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। धन्यवाद। आम्ही आज सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून सांगलीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून आज मोर्चा काढला होता। हा मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत झाला। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की नीट पेपर फुटीमुळे जेवढे काही तुम्हाला दोषी सापडतील ह्या सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि एवढंच नाही तर जे काही 20 तारखेला या दिल्लीमध्ये घडलं, ज्या पोलिसांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारले त्या प्रत्येक पोलिसावर कारवाई झाली पाहिजे। आणि त्याचबरोबरीनं ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करायसाठी इथं आलेलो आहे। आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये टीईटी पेपरफुटी झाली, त्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांचा देखील राजीनामाची मागणी ह्या निमित्तानं करतोय आणि याचा आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल। या आंदोलनादरम्यान ज्या ज्या विद्यार्थ्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, चुकीचे आणि खोटे गुन्हे दाखल केले आहेत, हे सगळे गुन्हे या विद्यार्थ्यांच्यावर मागं घ्यावं। तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी आणि भविष्याशी खेळू नये असं आम्ही सरकारला विनंती करून सांगायला इथं आलो। वाघ, मी एक स्टुडंट आहे। आम्ही आज जो मोर्चा केला ह्याच्यातून आम्हाला फक्त गव्हर्नमेंटला हेच सांगायचं आहे की ही मध्ये जे लोकांना मारलं, स्टुडंटचे तिथे दिल्लीमध्ये प्रोटेस्ट करत होते त्यांना मारलं, हे खूप चुकीचं आहे। आणि मध्ये भरपूर नीटचे पेपर्स वगैरे लीक झालेत। आम्हाला फक्त हे पाहिजे, आम्हाला फक्त न्याय पाहिजे। आणि वी होप की तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा रेजिग्नेशन घ्याल। नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा पाटील। आज आम्ही जो मोर्चा काढला होता आणि जे आंदोलन केलं होतं त्यातल्या सर्व मागण्या अजूनही आम्ही ठामपणे मांडतो आहोत। दिल्लीमध्ये आता ज्या पद्धतीने लाठीमार आणि याचा जो निषेध होता तो आपल्या विद्यार्थ्यांनी आक्रमकपणे आणि त्यांचा शांततापूर्ण मार्गाने इथं नोंदवलेला आहे। त्यांच्यामध्ये घसरत चाललेला शैक्षणिक स्तर याच्याबद्दलचा प्रक्षोभ पण जाणवला आणि युवा शक्तीच्या आणि कणखर भविष्यासाठी, आपल्या युवा शक्तीच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रत्येक युवा जागा झाला आहे। आणि जे पण आंदोलन होणार आहेत किंवा जे आंदोलन तोडण्यासाठी जे डील पण आपल्या दिल्लीमध्ये चालले, तर इट शुड बी ट्रान्सपरन्सी शुड बी मेंटेन अँड अकाउंटेबिलिटी शुड बी देअर समवेअर अँड वी आर हिअर फॉर ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी फॉर एज्युकेशन अँड इक्वल अपॉर्च्युनिटीज। थँक्यू। मी पण एक स्टुडंट आहे। 20 तारखेला पीसफुल पद्धतीनं प्रोटेस्ट करण्यासाठी नीट पेपर लीक जो झाला त्याच्याबद्दल अकाउंटेबिलिटी मागण्यासाठी जे स्टुडंट गेले होते त्यांच्यावरती अमानुष पद्धतीनं मारहाण केली। खूप स्टुडंटचे हात पाय तुटले, त्यात एका मुलगीचा मृत्यू झाला असंही सरफेसमधील माहिती येत आहे। तरीही देखील गेल्या 5-6 वर्षामध्ये भरपूर पेपरफुटी झाला या सरकारच्या माध्यमातून, तरी देखील सरकारने अकाउंटेबिलिटी घेतली नाही। ती सरकारने अकाउंटेबिलिटी घ्यावी। त्याचबरोबर जंतर मंतरमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झालेत त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे देखील मागे यावेत। त्याचबरोबर सरकारने पूर्ण पद्धतीने नीट पद्धतीने एक कमिटी तयार करून परत एकदा कशा पद्धतीने आपल्याला सिलेबसमध्ये सुद्धा चेंजेस करावे लागतील। पेपर जे घेत आहेत ते पेपर कशा पद्धतीने दुसऱ्या अथॉरिटीला द्यावं, कारण जी अथॉरिटी आता गेली 5-6 वर्ष पेपर घेते त्या पेपर अथॉरिटीच्या मध्येच भरपूर हे झालंय। रीनीट मध्ये सुद्धा मुलांचे जे रिझल्ट्स आहेत वेगवेगळ्या मुलांचे आलेले आहेत। जर माझा पेपर आहे तर मी चेक करायला गेल्यावरती बघतोय की दुसऱ्या कोणाच तर पेपर मला दिसतोय। मार्क्स सगळ्यांचे एक्सचेंज झालेले आहेत। रीनीट बद्दल सुद्धा परत एकदा विचार करून आणि त्याचबरोबर जे 21 विद्यार्थी ज्यांचं दुःखद निधन झालेलं आहे या सगळ्या पेपरफुटीमुळे, त्यांना देखील न्याय मिळावा। त्यांचे जे घरातले आहेत त्यांना चांगले कंपन्सेशन देखील मिळावे। त्याचबरोबर अशा घटना परत होऊ नये यासाठी सरकारने काही ना काही धोरण बनावं अशीच आमची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली।